महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी तालुक्यातील जोरपळी येथे अवैध वाळू उपसा जोमात। वाळू माफिया महसूल प्रशासन मिलीभगत। दे मलाई खूप, तेरी भी चूप मेरी भी चूप। कारवाईच्या नावावर महसूल पथकाची कासवगतीने कारवाई। पोलीस आणि महसूल कर्मचारी हप्ता घेत असल्याची गावकऱ्यांची ग्वाही। परभणी तालुक्यातील जोरपळी येथील पूर्णा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महाराष्ट्र टुडेला मिळाली असता महाराष्ट्र टुडेचे कार्यकारी संपादक महबूब शेख व समन्वय विशाल गायकवाड हे तक्रारदार दीपक काळे यांच्यासोबत प्रत्यक्ष घटनास्थळी गेले असता 6 ते 7 ट्रॅक्टर नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले। तात्काळ महाराष्ट्र टुडेचे कार्यकारी संपादक यांनी तहसीलदार संदीप राजगुरे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्याशी संपर्क साधून पथक पाचारण करण्यास सांगितले असता 3 तासानंतर महसूल विभागाचा पथक घटनास्थळी पोहोचला। यावरून त्यानंतर काही वेळातच ग्रामीण पोलीस पथक ही घटनास्थळी पोहोचले असता त्यापूर्वीच वाळू माफिया वाहनासहित नदीपात्रातून फरार झाले। या प्रसंगी गावकऱ्यांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना सांगितले की वाळू माफिया महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांना हप्ता देऊन नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची ग्वाही दिली। या प्रसंगी महाराष्ट्र टुडेचे संपादक महबूब शेख, समन्वयक विशाल गायकवाड व तक्रारदार दीपक काळे यांनी प्रत्यक्ष ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, मंडळ अधिकारी राठोड यांच्याशी कारवाई संबंधी चर्चा केली असता नदीपात्रात 24 तास कर्मचारी यंत्रणा ड्युटीवर ठेवू असे उत्तर मिळाले। 45 गाड्या चालतात। कोणते वाहन? टिप्पर आता मला त्याचं काय मला मी ट्रॅक्टर टिप्पर चालतात आणि ट्रॅक्टरनं वाळू वाहतात आणि इथून टिप्परनं माल पार्सल जाते आणि मला काय त्याचं नाव गाव वाचवायचं नाही। मी आहे खाजगी म्हणून। कुठले लोक आहेत? हे परभणचे काय तुझे असताना मला काय आपल्या गावामध्ये काय झालं? रस्ता खराब झाला ते? हो, रस्ता खराब म्हणजे भुगाच केलाय रस्ता। त्रास दिला? हो, त्रास दिला आपल्या गोरगरिबा लोकांना। हो, दिला। शमशानभूमी बी सोडली नाही। हो, ती त्यात स्टॉक केला आहे ना। हो, आपल्याला काही कोणी वारलं तर त्याला जायला सुद्धा नाही ठुली आहे ना। प्रशासनाकडून कारवाई झाली नाही का अजून? नाही, काही झाली नाही झाली। एवढं सगळे काही सर झाली नाही। या सगळ्या लोकांना हप्ते खाली आणि आमची वाळूचा बुगाट केला, रोडचा बुगाट केला। तलाठी वगैरे येत आहे का इकडे? तलाठी येते काय हे नाही, तलाठी येत नाही। हप्ते देऊन सर्व चालायचे। आपल्याकडे काही पुरावा आहे का सर? हप्ते म्हणजे पुरी लिस्ट आहे। कोणाला किती हप्ता भेटत, काय भेटत, फोटो सोबत आहे माझ्या। फोटो सुद्धा आहे माझ्या। कोणाला किती हप्ता येतो तुमच्याकडे पुरावा आहे तर हा तुम्ही जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन किंवा संबंधित तहसीलदार साहेबांना हा दाखवला? हा, हे सर्व दाखिला म्या। ह्याचं काही कारवाई करतात समजा। बर, आणि जे हप्ते जातात म्हणजे असा जो काही पुरावा आहे कोणत्या विभागाशी संबंधित? 50 एकर माणसाला 50 एकर जमीन जे आहे जी ते 2 गुंठ्यावाले भिव घालायला। बर, की ह्याला अर्ज दिला मारायलेत गरीबाला। मग म्हणणं आहे ह्याची कारवाई करावं, ह्याचे ट्रॅक्टर घेऊन जाऊ। बर, हे ना दुबारा वाळूचं नाव बी घेऊन नये। आता जे आपले पोलीस अधिकारी आलते, महसूल प्रशासन आलते, त्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणजे कारवाई करूच म्हणले। बरं, म्हणजे कारवाई म्हणजे कारवाई म्हणजे मला एका दिवशी नाही का मला पोलीसवाल्यानं मधात लोटलं गाडीमध्ये आणि 2-3 गुंडे दिली आणि काहीच नाही। काय करावं आता? त्याचं काय करावं? कारवाईच नाही। मला 2-3 गुंडे दिली पोलीसवाल्याने। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ग्राउंड रिपोर्ट महबूब शेख सोबत विशाल गायकवाड, जोरपळी, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।